नमस्कार मित्रांनो. तर पावसाची वाट पाहून शेवटी मी झाडाला पाणी दिलं. तर झाडाला पाणी दिल्यामुळं झाडामध्ये ग्रीनरी तर आली, परंतु आता झाड फुटेल का नाही याची शाश्वती जरा कमी लागते. परंतु झाड असे सुकले होते आणि त्याला माल असल्यामुळे आपल्याला पाणी द्यावंच लागलं. अशा प्रकारचा माल आहे. अशा टेपमध्ये माल आहे आणि अशा मालाला जर आपण पाणी नाही दिलं तर तो माल असा दबल्यावर बिलबिल होतो. त्यामुळे मी याला पाणी दिले. आता पाणी दिल्यानंतर हे फुटतील का नाही, हे अशा प्रकारचे झाडं. तर झाडामध्ये ग्रेनरी आलेली आहे का, पूर्ण झाडं असे सुकून गेले होते. जास्त पाणी नाही दिलं, तुरळक पाणी दिलं आपण थोडं, परंतु त्याने फरक झाला. नाही तर पूर्ण झाड असे पालथे पडण्याच्या ह्यातमध्ये होते. एक झाड आपलं त्यामध्ये गेले आहे, याला पाणी जास्त मिळत नव्हतं. आणि ह्या झाडामध्ये खाली मुळ्याचा जो चाकपणा झालेला असेल. आणि या प्लस दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला जखम होती. हे अशा प्रकारची जखम होती त्याला, त्यामुळे हे झाड हे वाळून गेले. पूर्ण जखम होती या झाडाला. तर अशा जखमा होऊ नये याची आपण काळजी घ्यायची. ही जखम झालेली ट्रॅक्टरच्या साहाय्याने, ट्रॅक्टरने फाटी मोडणं, रोटावेटर मारतं, बालपणात जे कमी वयाची झाडं असतात तेव्हा आपण काळजी घेतली पाहिजे. त्याचा दुष्परिणाम हा झाड मोठं झाल्यावरती होतं. हे पहा, हे जरा सुकल्यासारखं दिसतं. या झाडाला आणखीन पाणी नाही दिलं. अशा प्रकारचं फळ लागलेलं आहे. आणि असं फळ असताना आपण त्याला पाणी नाही देणे म्हणजे अयोग्य आहे. पुढच्या बहाराची वाट पाहण्यासाठी आज याला उपाशी मारण्यात अर्थ नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचा जर माल असेल आपल्याकडे तर पावसाची वाट न पाहता आपण झाडाला पाणी द्यायला पाहिजे. जर पाणी अपुरं मिळालं तर फळावरती चटके येतात आणि फळ हे क्वालिटीचं राहत नाही, कारण की त्याला पाण्याचीच आवश्यकता आहे. मोसंबीचं पीक हे पाण्यावरच डिपेंड आहे ना. अशा प्रकारचा जर माल असताना आपण त्याला पाणी न देणे हे योग्य नाही ना. तर तसं मी पूर्ण झाडाला पाणी दिलेलं आहे. आता एवढ्या पाण्यावरती मी पोटभर पाणी नाही आहे दिलं, परंतु त्यामध्ये जीव राहील आणि मालाला त्याचा काही तणाव जाणणार नाही अशा पद्धतीचं पाणी दिलंय मी. जास्त ओलावा नाही होऊ दिला, परंतु तरी पण एका झाडाला 30-40 लिटर पाणी गेलं असेल मोटरीच्या सहाय्याने म्हटल्यावर. 2 झाडाच्या मध्ये पाणी सोडलं होतं मी. हे पहा, अशा प्रकारचे फळ आहे आणि या फळाला पाणी देणं हे गरजेचं आहे ना. आपलेही जर झाडं असतील तर त्यावेळेलाही अशा प्रकारचा माल असेल तर ताण देऊ नका जास्त. त्याची कॅपॅसिटीच्या नुसार त्याला ताण द्या. शेतीच्या आपल्या हलकी, भारी, मध्यम कोणत्या पद्धतीची जमीन आहे त्या पद्धतीने जोपर्यंत ताण सहन होईल तोपर्यंत द्या.
तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.